पक्षप्रवेश घेतला वंचितमध्ये, असंच काहीसं मोठं चित्र राज्यात दिसणार आहे? नाही, आम्ही जिल्ह्यामध्ये असताना पक्षप्रवेश करून घेतो. राज्यावरती असं काही योजना नाही. राज्यात असं चित्र पाहायला मिळू शकतं का? ते आता काय मला सांगता येणार नाही. संपर्कात काही ते संपर्कात म्हणण्यापेक्षा अजून कुठल्याही पक्षाची असणारी भूमिका स्पष्ट झालेली नाही. आता त्यांनी असं सांगितलं की NDAचा बैठक 19ला आहे. ती होईल का ह्याच्याबद्दल मला असणारी शंका आहे. यांनी जेवढं लोकांची क्लॅरिटीने बोलत राहिले तेवढं ह्या आघाडीसाठी चांगलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. इंडियामध्ये तशी नाराजी आहे तरी सुद्धा आपण त्यात जाण्यासाठी इच्छुक आहे. मी आज जसं म्हणालो की RSS BJPचं ही जी गव्हर्नमेंट आहे त्यांची जी धोरणं आहेत ही धोरणं मला कुठेतरी देशाच्या एकतेच्या दृष्टिकोनातून धोकादायक वाटतात. आपण कधीही माणसाच्या जातीशी खेळलो नाही आतापर्यंत आणि धर्माशीही खेळलो नाही. पुरवणं हे वेगळं असं मी त्या ठिकाणी मानतो. पण आता असणारा जातीशी आणि धर्माशी खेळल्या जातं आणि तिथे मी असताना मानतो हे धोका आहे. त्याला तुम्ही ज्यावेळेस जातीशी खेळणार आणि धर्माशी खेळणार त्यावेळेस तुम्ही लोकांच्या विश्वासाशी खेळणार. हे तुमची जात ही तुम्ही जशी उजागर करत जाताय तसं लोकांच्या लक्षात येतं की हा माझा नाही आहे किंवा हा धोका असं मी त्या ठिकाणी मानतो. इंडियाच्या बैठकीला उद्धव ठाकरे जात आहे, तुमच्याशी त्याचं काही बोलणं झालंय की? हा, आमचं बोलणं झालेलं आहे. त्यांनी असं सांगितलंय की या बैठकीमध्ये आम्हाला घेतल्या जाणार की न घेतल्या जाणार याच्याबद्दलचा ते फैसला करणार आहेत. उद्धव ठाकरे तुमच्या नावात म्हणजे तुमच्या सहभागाचा वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भातली आमची असणारी एक बैठक झाली. रिसेंटलीच बैठक झाली. त्याच्यावरती देशभराच्या आणि राज्याच्या परिस्थितीवरती चर्चाही झाली आणि त्या बैठकीमध्ये एक भूमिका सुद्धा त्या ठिकाणी घेण्यात आल्या आणि आम्ही त्यांना म्हटलं होतं की एकतर तुम्ही तिथे निर्णय लावून घ्या म्हणजे आपल्याला इथे निर्णय लावता येईल. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस इंडियाची बैठक होईल त्यावेळेस वंचित त्याच्यामध्ये आहे की नाही याचा फैसला ते लावून येणार आहे. त्याच्यामुळे उद्याची बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये इंडियाचा फैसला इंडियामध्ये वंचित आहे की नाही याचा ते फैसला करून घेतला. त्यानंतर तुम्ही तुमचे निर्णय घ्यायला मोकळे असणार आहात? आम्ही दोघे मोकळे आहोत. मग समजा तिथून जर वंचितच्या सहभागाबद्दल काही ठोस संकेत मिळाले नाही तर शिवसेनेसोबत उद्धव ठाकरेंसोबतचे संबंध कसे राहतील? आम्ही असताना जसं म्हणालो की लेट्स बी पॉझिटिव्ह, तेव्हा तो निर्णय झाल्याशिवाय आम्ही दोघांनी काही निर्णय घ्यायचा नाही असं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे आत्ता मी आपल्या प्रश्नाचं काहीही उत्तर देऊ शकत नाही. बैठक तुम्ही आणि उद्धव ठाकरे होते काय बैठक? म्हटलं ना आमची बैठक झाली असं समजा. बाळासाहेब सराटे काही दिवसांपूर्वी आपल्याला भेटून गेले, कशा संदर्भातली चर्चा? अरे नाही, बिचारा आजारी आहे. त्यांनी असं तब्येत सांभाळावी आणि दुरुस्त व्हावं आणि पुन्हा फिरायला लागावं. बाळासाहेब सराटे आले होते तुम्हाला भेटायसाठी, तर नेमकी काय चर्चा झाली? नाही आमची काही भेट झाली नाही. त्याच्यात ते मला वाटतं जालन्यामध्येच आहे आणि मी काही जालन्यामध्ये गेलो नाही. अकोल्याला त्या दिवशी मी नव्हतो. 55 दिवस आचारसंहिता लागायला राहिले असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात.
तुमचा इंडिया आघाडीत सहभाग झाल्यानंतर तुमची बोलणी जी आहे ती लवकरात लवकर व्हावी, जागा वाटपायची असं वाटतं. हा, म्हणूनच आम्ही म्हणालो की आत्ता जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये तुम्ही असा फैसला करून घ्या तिथे. तेव्हा उद्धव स्वतःच म्हणाले की मी स्वतःच त्या बैठकीला हजर राहणार आहे आणि हा मुद्दा काढून तिथे निकाली काढ. 19 नंतर तुमचा आणि उद्धव ठाकरे यांनी तुमचा आणि इंडिया आघाडीचं भवितव्य ठरेल असं वाटतं. हा, जे आहे ते क्लॅरिटी होऊन जाईल त्याच्या. अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका.